गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी पडवीमध्ये बसलेली आहे, तुम्ही बघू शकतात. मी पडवीमध्ये बसलेली आहे. इथे ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरती बसलेली आहे, प्लस चहा घेतलेला आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे एकीकडे चूल पेटते. तर अजून न्यायची आंघोळ बाकी आहे, म्हणून पाणी तापवायला लावलं आहे. तर सकाळचं वातावरण आहे, खूप छान वाटतं आणि छान मस्त. मी इथे ब्लॅक टी घेतलेला आहे पहिला. आणि तुम्ही बघत असाल तर आज आम्ही बाहेर जाणार आहोत, मी आणि पप्पा. खरं म्हणजे वाड्याला जाणार आहोत. तर आज पूर्ण म्हणजे नॉनव्हेजचा बेत करायचा आहे. तर त्यासाठी आम्ही भाजी आणायला चाललेलो आहोत वाड्याला. तर इथे सकाळी वाड्याला जाण्यासाठी सकाळी 6ची बस असते, बाकी एक 8:15ची बस असते. तर आणि एक दुपारी 1ची बस असते. तर आता आम्ही जी 8:15ची जी बस आहे त्या बसनी जाऊ आता आम्ही. आणि येताना आम्हाला दुपार होणार आहे, कारण गावामध्ये येण्यासाठी दुपारी 1 वाजताच बस आहे, त्या बसने रिटर्न येऊ. मग आता 9 वाजता जाऊन आम्हाला जेही काही बाजारातून जी काही खरेदी वगैरे करायची असेल तर ते आता आम्ही खरेदी करून घेऊ. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता मी पटापट चहा पिऊन घेते. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल की ना, काही म्हणजे गावामध्ये काही मोस्टली असं भेटत नाही. गावाकडे मोस्टली असं काहीच इथं भेटत नाही, फक्त इथे छोटी छोटी खाऊची दुकानं आहेत. हां, बाकी तुम्हाला कांदे, बटाटे, लसूण, इवन पालेभाज्या, कुठलेही मसाले वगैरे, अंडी, दूध, दूधसुद्धा, दूध, अंडी, पाव, किंवा इवन मी तुम्हाला सांगतो, वडापाव वगैरे, इवन ते सुद्धा किंवा चिकन, मटन काही आणायचं असेल तुम्हाला प्रॉपर तुम्हाला वाड्याला जावं लागणार आहे. आणि मग तिथून तुम्हाला सगळं विकत घेता येणार आहे. हे सगळ्या गोष्टी असतात या गावामध्ये. सगळ्यांचं तेच आहे. आणि कसं ना, प्रत्येकाच्या ना गाड्या आहेत, स्वतःच्या गाड्या आहेत. तर जसं टाईम भेटेल त्यानुसार ते जातात वाड्याला, त्यांना जे काय खरेदी करतात आणि रिटर्न येतात घरी. पण आता इथे माझ्याकडे स्कूटी वगैरे तर नाही, काय मी स्कूटी वगैरे काय घेऊन वगैरे आलेली नाही आहे. पण मग ठीक, मग आता आम्ही आज बसने जाणार. तर आता मी आणि पप्पा आम्ही भाजी आणायला चाललो आहे. आणि आईला अजून काय हवं आहे बाजारातून, टिकाव आणि फावडा टिकाव फावडा फावडा ते व्यवस्थित बोलता येत नाही, कारण ते शब्द आपल्या तोंडामध्ये सतत नसतात. आणि घमेला पाहिजे. आणि टिकाव म्हणजे जमीन खोदण्यासाठी, पावडा म्हणजे माती साईडला काढण्यासाठी त्याला पावडा बोलतात. तर ते आईला हवं आहे, कारण इथं आईला झाडं वगैरे लावायचे आहेत ना, त्यासाठी. तर ही सगळी खरेदी करायची आहे, त्यासाठी आम्ही चाललो आहे वाड्याला. तर आता इथे आम्ही आलेलो आहोत. तर तुम्हाला एक गोष्ट सांगेल की ह्या साईडला ना इकडे पण एक पाडा जातो, आणि बाकी बस येताना इथून येते. आणि ज्यांनाही सकाळी 8:15च्या बसला जायचं असतं ना, तर सगळेजण इथं येऊन थांबतात.
हे जे आहे इथे येऊन थांबतात किंवा तिथे येऊन थांबतात. आणि आता तुम्हाला आवाज येईल, खरं म्हणजे मोटरचा आवाज येईल. तर आता 9 वाजता पाणी येतं. आणि त्या दिवशी काय झालं होतं माहिती आहे का, आम्ही जेव्हा आलो ना, म्हणजे आम्ही शनिवारी आलो, तर खरं म्हणजे ना बस इथे उभी होती ना, बस असं वळण घेते आणि इथे थांबते आणि सगळे त्या साईडून चढतात. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्ही काय केलं, कारण म्हणजे बसचा आम्ही उडत आलो ना प्रवास करता, तर आम्ही त्या साईडला थांबलो होतो. आणि त्या साईडला थांबलो होतो, तर मी आणि नाशा आम्ही बॅग वगैरे घेऊन सरळ त्या साईडला चाललो होतो. आणि नंतर लक्षात आलं की आपल्याला इकडे जायचं आहे. आणि पप्पा इथे बसले होते आमची वाट बघत, कारण पप्पांना माहिती होतं आम्ही येणार म्हणून. तर पप्पांनी मला आवाज दिला, माहिती तिकडे कुठे चाललं आहेस, इकडं चल. तेव्हा लक्षात आलं हां आपला इकडे जायचं आहे. तर तो पूर्ण गोंधळ उडाला होता. असं आहे, कारण रस्त्याला खूप खड्डे वगैरे असतात, त्यामुळे बॅग अशी बस अशी उडत येत होते ना. या सगळ्या गोष्टी आहेत. तर इकडे सुद्धा एक पाडा आहे. असं आहे. आता इथे आम्ही थांबलो आहे बसची वाट बघत. सगळे आता हळूहळू येतील 9च्या बसला जाण्यासाठी. हां, कुठे चाललेत? वाडाला कशासाठी? बाजार आणायचं आहे. हां, बाजारासाठी. मग काय काय खाऊ घेणार? सामान, साखर, बिस्किट. हां ना. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, आता आम्ही ना चालत येत होतो. तर मी तुम्हाला दाखवेल की ना, हा जो रोड आहे त्यासाठी मी बघू खूप जण हळूहळू चालत येत आहेत, इकडून चालत येत आहेत. तर 9ची बस येईल ना तेव्हा. तर आता आम्ही चालत येत होतो. चालत येता पप्पांना खूप जण भेटतात. सगळेजण म्हणजे गावाले चुलते वगैरे सगळेजण आहेत. पप्पाचे सगळे चुलत भाऊ वगैरे इथे आहेत. तर सगळेजण, आणि दात वगैरे घासायचे, असे घरात बसून दात नाही घासत, रस्त्यावरती येऊन दात घासणार आणि कडेला थुकणार. ती सवय आहे ना पप्पा. तर सगळेजण कसे बोलतात माहिती आहे का, म्हणजे आता बोलण्याची एक पद्धत वगैरे असते. सगळ्यांना बोलते, मग काय गोपाल बरा आहेस ना, कुठे चाललास ना. मग पप्पा बोलतील, चालला हो इथं बाजाराला मी. हो का, असं आहे. मग ही तुझी पोर का? हो माझी पोर आहे ती, आम्ही चाललो बाजाराला. असे विचारत असतात. पण जाम भारी वाटतं कोणतरी एकामेकांना म्हणजे विचारतात ॲटलीस्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी हा पप्पा असं आहे. आणि हां, पेंडा घेऊन चालले. तर आता इथे सगळे तुम्हाला दिसतील, सगळेजण हळूहळू आता इथे येऊन थांबतील 9च्या बसला जायला वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी खूप जण विचारतात वगैरे. आणि इथे ना ज्या आजी आहेत ना, तर पप्पा जेव्हा लहान होते, पप्पांचं बालपण इथेच गेलेलं आहे. तर त्या आजी वगैरे सुद्धा पप्पांशी कशा होत्या, मग गोपाल बरा आहेस ना, कुठं चाललास तू? मग बाबा मी चाललो बाजाराला. बाजारात चालला आहेस का? बरं, असं ना पप्पा, असंच बोलतात ना. कारण पप्पांचं बालपण इथेच गेलेलं आहे. मला असं वाटतं की जवळजवळ पप्पा कॉलेजपर्यंत ना, कॉलेज वगैरे 12वीपर्यंत इथे. नंतर पप्पा जॉबसाठी मग बाहेर पडले ना पप्पा. आता बस येईल, आपण आता बसमध्ये जाऊया. आणि तुम्ही बघू शकता खूप जण इथे ना वेळ थांबलेले आहेत. ह्या साईडला पण थांबलेत बघा, सगळे वाट बघतायत बसचे ना पप्पा. हां. आणि इथे सगळेजण सकाळी 6 वाजता, 9 वाजता, 12 वाजता, प्लस 3 वाजता, प्लस 6 वाजता इथे थांबतात. कारण बस फक्त दिवसातून चार वेळा ना पप्पा, 4 वेळा येते, 4च वेळा बस येते. 6, 9, हां ना, 3, 5 वेळा. 5 वेळा.
तर आता मी आणि पप्पा आम्ही दोघं चालत चाललेलो आहोत. आता तुम्ही बघू शकता की 9:15 वाजलेत. खरं म्हणजे 8:30 वाजता बस येते. तर अजून काय बस आली नाही आहे. तर मी आणि पप्पा आम्ही चालत चाललेलो आहोत. पप्पा किती वेळ लागतो पप्पा? 20 मिनिटं. 20 मिनटं म्हणजे वाडापर्यंत? नाही नाही, ही फाट्यापर्यंत. अजून जे फाट्यावरती गाडी येते काय? अच्छा, म्हणजे फाट्यावरती गाडी येते. तर आता आम्ही चालत चाललो आहे. कुठला फाटा पप्पा? सापणे फाटा. सापणे फाटा. आणि मग हा पण सापणेच आहे ना? सपना गाव तो फाटा. अच्छा, म्हणजे हा सापना गाव, तो हायवेचा. सापना फाटा. हवेचा. अच्छा, जो हायवे रोड जातो काय? अच्छा, अहमदाबाद, भिवंडी अहमदाबाद. ओके. मुंबई अहमदाबाद येतो. हां ना. आता चाललोय चालत. आता बघू आणि रस्त्यामध्ये ऑन द वे बस आलीच दिसली तर मग बसू बसमध्ये. हा बाबा. तिथे व्हिडिओ काढते तेव्हा. हां, 2 मिनटं. तर तुम्ही तिकडे बघू शकतात. तिकडे गाडी पण आहे. काय बोलतो पप्पा ते? जोड्यावरचं. घोड्या. भात भरण्यासाठी ना, मिलमध्ये नेण्यासाठी ना. नाही नाही, ते पेंडा पेंडा पेंडा. पेंडा आहे पेंडा. त्याच्यामध्ये पेंडा आहे का? आता झालं काय माहिती आहे का? तुम्ही बघू शकतात की इकडे बॅक साईडला सगळेजण वेटिंगचं म्हणजे गाडीसाठी सगळेजण थांबले होते. सगळेजण आपले हळूहळू चालत जात आहे. सापना फाट्यावरती ना पप्पा? तेच. आणि इथे आता बऱ्यापैकी ना भात तयार झालेला आहे. तो डिझेल आहे. हा ना, तिथे आता ते रब्बी पीक. मिल मिलमध्ये ते आता नेऊन ते भात जाऊन हे करतील. तांदूळ येणार आहे आणि जो पेंडा आहे तो ते तसाच ठेवणार. पेंडा आता कामाला येणार ना आपण होळीसाठी. विकणार. अच्छा, गठ्ठे बांधून विकणार. त्याचा काय फायदा होतो? हां, अच्छा, म्हणजे ते खाण्यासाठी काय? मशीनला खाण्यासाठी, होळीसाठी पण उपयोग होतो ना पप्पा? होळी पेटवण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता जाताना तुम्हाला खूप सारी झाडं दिसतात. या कडेकडे तुम्हाला ना बोरीची झाडं खूप दिसते ना पप्पा? बोरीची झाडं आहेत असं. आणि इथे साईडला शेतापट ना बाई. कुठली शेतात पप्पा? रब्बी पीक. मूग असेल. मूग असं. आता आम्ही चाललोय. तुम्ही पाठीमागे बघू शकता सगळेजण आपले आहेत. हे कसं झाड आहे का? ताडाचं झाड. तू विचार करा तुम्हाला जाता जाता मला खूप सारी. हा ना. आणि इकडे ह्या साईड तुम्ही हा शेत बघू शकतात. इथे मुगाचं हे लावलंय. मूग पेरले. त्याची झाडं येणार आहेत. मे महिन्यापर्यंत छान मस्त झाडं तयार झालेली असतात. आणि एक गोष्ट सांगितली की इथं कसं माहिती आहे पप्पा, आधी शेती लावतात ना. झाडं नाही, रोप. मुगाचं झाड नाही होत, रोप. आधी पप्पा मला काय बोलले, आधी शेती करतात. शेती झाल्यानंतर मग ते लावतात ना पप्पा? रब्बी. हां, म्हणजे शेत रिकामं ठेवत नाही का? ओला असला तर. अच्छा नाही निघत. अच्छा, ओके. म्हणजे पाणी जास्त असेल तर काय? म्हणजे पाणी जास्त असेल तर काय? आणि म्हणजे थोडासा जमीन ओली पाहिजे. अच्छा, जमीन ओली पाहिजे. चला आता आपण जाऊ चालत चालत. सगळेजण वाट बघून थकले आणि आता सगळेजण चालत आहेत. एक वाजता येईल ना ती? हां, तेच. एकला तर यायला पाहिजे.
चालत चाललेलो आहोत. तुम्ही बघितलं असेल मधुर रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप झाडं आहेत आणि बोरीची झाडं आहेत, ताराची झाडं आहेत, तारगोळ्या झाडं, त्याची ती पळसाची पानं असतात ना त्याची तुम्हाला माहिती असेल. तुम्हाला माहिती आहे आता उन्हाळ्यामध्ये, थंडीत नाही उन्हाळ्यामध्ये माहिती आहे पळसाची पानं असतात, त्याच्यामध्ये काकडी वगैरे देतात किंवा बोरं वगैरे देतात. तर तीसुद्धा झाडं इथे आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला झाडं बघायला भेटतील. चालत चाललो आहे, तुम्हालाही माहिती आहे. हां ना, ते झाड वेगळे आहेत, शोज झाडे आहेत. हां ना. आणि चालत चाललो आहे, दम अजिबात लागले नाही, खूप फ्रेश वाटतंय, ऊन अजिबात लागत नाही. दोन्ही साईडला खूप झाडं आहेत. तुम्हाला माहिती आहे थंडीचा महिना त्यामुळे ऊन जास्त लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजूबाजूला झाडं असल्यामुळे वातावरण चांगलं आहे. हां वातावरण पण खूप छान आहे. सूर्यकिरण तोंडावरती येत नाही आहे, म्हणजे येतात पण जास्त नाही, थोडीफार छान वाटतं. नाही तर हेच जर मी कल्याणला असते चालत असते ना अगदी 15 मिनटं चालली असं की थकून गेली असते. पण इथे जे वातावरण आहे ना खूप छान आहे, एकदम नैसर्गिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ना इथं जे वातावरण आहे ना एकदम शुद्ध असतं, पोल्युशन वगैरे अजिबात नाही आहे, एकदम शुद्ध हवा असते. तर या सगळ्या गोष्टी आहेत. पण चालतो आहे ना काहीच वाटत नाही आहे, खूप छान वाटतं आहे असं आहे. आणि मी असं कधी चालली नाही आहे, पण आज फर्स्ट टाईम चालणार आहे सापना फाटाना. दुप्पट आहे आमचं अजून एवढं दुप्पट आहे दुप्पट बाबा. बघू अजून किती लांब आहे काय वगैरे, ते जाम भारी वाटते. पण ना आज थंडी काय जाणवत नाही एवढी, पण जशी उन्हामध्ये अशी थंड हवा जाणवते ना तशी थंड हवा जाणवते ना बाबा. हां आणि खूप साऱ्या लेडीज पुढे गेलेल्या आहेत. थंडी पण तशी. हां ना. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, की ना जर आपण असा गप्पा मारत मारत गेलो ना तर म्हणजे ना टाईम पण पटकन जातो आणि आपल्याला जाणवत नाही की एवढा मोठा रस्ता होता. तुम्ही बघू शकतात की आमच्या पाठीमागे खूप साऱ्या लेडीज होत्या, त्या गप्पा मारत मारत पुढे गेलेल्या आहेत, आता दिसत नाहीत, एकदम पुढे गेलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे ग्रुपने अशा आपण गप्पा वगैरे मारत गेलो ना तर रस्ताही जाणवत नाही आणि टाईम तर अजिबात नाही कळत की आपण एवढा वेळ झाला आहे म्हणून. टाईम पटकन निघून जातो ना बाबा. तर जर आता माझ्याजवळ जर ज्ञानेश असता तर खूप त्याला छान वाटलं असतं. मजा म्हणजे असं की तो ना अक्षरशः धावत धावत उड्या मारत मारत गेला असता. आणि प्लस ह्या ज्या दगडी आहेत ना दगडी मारत मारत गेला असता, कारण त्याला सवय दगडी उचलायच्या आणि शेतात मारायच्या. तर आणि जाता जाता प्लस आजोबांना पण खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या असतात. हां तो आजोबांना बोलत आबोबा आबोबा बोलतो तो, असं आहे. तर नाही तो आधी शोधेल रडेल ना, विचार मम्मी कुठं गेली असं आहे. तर आई त्याला सांगेल असं आहे. तो तर आता यायला काय नाही, पण तो खूप सारं सामान पण घ्यायचं आहे ना, तर मग हां तर ते गडबड वगैरे नको आहे. छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना कसं आहे ना, शहर आणि खेडे यामध्ये खूप फरक असतो. मी कल्याणला राहते, मी तुम्हाला माझा स्वतःचा अनुभव सांगेल की कल्याणमध्ये कसं ना आपण 4 भिंतींच्या आतमध्ये राहतो, तेव्हा तिथे कोणी काय बोलत नाही वगैरे. हां बिल्डिंगमध्ये आपण मुलांना शाळेत न्यायला आणायला सोडतो, भाजी वगैरे आणायला जातो वगैरे, हां तेव्हा जर कोणी बोललं तर बोललं, बाकी 4 भिंतींच्या आतमध्ये असतं. मी ज्या फ्लोअरवरती राहते ना त्या फ्लोअरवरती राहते ना 2 मिनटं. तर गाईस तुम्ही बघू शकता की ही बस होती. आम्ही जातून थांबलो असतो 9:30 वाजले, ही बस आता 9:30 वाजता हे गेली. म्हणजे बस खूप लेट आली ना बाबा, खूपच लेट आली का बस. हां ना. आता रिटर्न येताना थांबेल ना ती. अच्छा आपण चढायला पाहिजे होता. हां
हा ना, इथे खालती तेच मी तुम्हाला सांगेल. 4 भिंतींच्या आतमध्ये असतो. कोणी कोणाशी बोलत नाही. मी ज्या फ्लोअरवरती राहते त्या फ्लोअरवरती म्हणजे जवळजवळ किती माहिती आहे का, त्या साईडला 3 आहेत, या साईडला 2 आहेत, 5 फ्लॅट आहेत. आम्ही महिना 2 महिना 3 महिना एकमेकांचे चेहरेसुद्धा बघत नाही. हां, खाली कुठला कार्यक्रम वगैरे असेल, सोसायटीमध्ये होते 2 कार्यक्रम होतात, 26 जानेवारी 15 ऑगस्ट, तेव्हा दिसलो तो दिसलो, आलो तर आलो, असं आहे ते. पण इथे गावाकडे तसं नाही. गावाकडे जर तुम्ही म्हणजे ना, गावाकडे एवढी माणुसकी असते ना, म्हणजे लिटरली तुम्ही घराच्या बाहेर तुम्ही फिरायला जरी निघालात ना, तरी तुमच्याशी अक्षरशः म्हणजे सगळेजण हसून खेळून राहतील वगैरे. आताही मी इथे बसस्टँड म्हणजे इथे उभी होती, तिथे तुम्ही बघितलं असेल तर तिथे ओळख नाही पाळत नाही, पण खूप म्हणजे ते खूप साऱ्या लेडीज माझ्याशी बोलत होत्या वगैरे. खूप छान वाटलं. ही खरी माणुसकी आहे, असं आहे. आणि आम्ही तर शहरामध्ये कल्याणमध्ये 4 भिंतींच्या आतमध्ये राहून गप्प राहायला शिकलो आहे. पण छान वाटतं कोणी आपल्याशी बोलतं वगैरे. आता कुठे जायचं का? नाही काय मी तुम्हाला तेच तर बोलली, तुम्हाला कुठे काय दिसतं, आहे पुढे. एकदा आम्ही बाजारातून जाऊन आलेलो आहोत, तर मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही काय काय घेतलेलं आहे बाजारातून. तर ही फुलं आहेत, याच्यामध्ये पप्पांनी काही कडधान्य त्यांना जे हवी होती ती सगळं सामान घेतलेलं आहे पटेल आरमार्टमधून. ही मॅगी घेतलेली आहे, प्लस फळांमध्ये बघा पप्पांनी काय काय घेतलेलं. केळी आहेत, ऑरेंज आहेत, ॲपल आहेत, प्लस पेयर्स, आणि ते मुळ्याच्या 2 जोड्या घेतलेल्या आहेत. आणि या तुरीच्या शेंगा ज्या की पप्पांना खूप आवडतं, तर पप्पा आता उकडून खाणार त्या. इथे कोथिंबीर टोमॅटो घेतलेले आहेत. आणि आता बाजारात गेलो तर साहजिकच काहीतरी खाऊ तर हवाच, तर इथे बघू शकतात हा पट्टी समोसा आहे. हा खूप टेस्टी असा लागतो. हा पट्टी समोसा आहे, त्याच्यासोबत जिलेबी आणलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे पप्पांनी त्यांच्यासाठी टोस्ट घेतलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट, पप्पांनी इथे ही बादली घेतलेली आहे झाडांना पाणी टाकायला. नाही आई जाम पिसलले ना, झाडं लावायला टिकाव आणलाय, पावडर आणलाय. तर आणि मच्छीसाठी बघा काय काय आणलेले आहेत. इथे बागडे आणलेले आहेत, प्लस कोलंबी आहे. आणि प्लस तुम्ही इथे बघू शकतात की हे कलेजी थिटे आहेत. आणि इथे मी 1 किलो चिकन आणलेलं आहे. तर हा सगळा नॉनव्हेज आहे, एवढे सगळं आणलेलं आहे. आणि अजून टिक्काव आणि पावडासुद्धा आणलेला आहे, मी तुम्हाला तो दाखवते आता. त्यामध्ये टिक्काव आणि पावडा आहे.
आईला कुऱ्हाड हवी होती तर ती नाही भेटली. थांब ज्ञानेश. तर ही 2 लाकडं आहेत आणि तुम्ही अरे अरे तुम्ही बघू शकतात की 2 मिनिटं. हो, हा पावडा आहे आणि ही कुऱ्हाड आणि कुदळ नाही, टिकाव हवा होता, टिकाव नाही भेटला. आपल्याला टिकाव म्हणजे काय असं माहिती नाही, त्या आईला पप्पांना माहिती आहे, पण त्या शॉपमध्ये नव्हतं. तर ही बघा, ही आहे कुदळ, ही कुदळ आहे, हा पावडा आहे आणि हे जे 2 खांब आहेत ना ते याच्यामध्ये ठेवायचे. हा जो खांब आहे तो याच्यामध्ये येणार, हा याच्यात येणार. तर हे टिकाव, पावडा आणि कुदळ आहे. आणि हे आम्ही हो घेतलं. ही ते कोण तुम्ही ते ग? चौथ्याकडे खिडकीत आहे. कुठे गेला आई पण दिसत नाही, आईला दिसेल तिथून. तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटत ते कमेंट्स करून सांगा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुमची काळजी घ्या. आणि खूप छान वाटलं, म्हणजे ते असं वाटलं नव्हतं, पण आधा रस्त्याने चालत गेलो, तर बस आली, त्यानंतर बाजारामध्ये आम्ही फिरलो वगैरे, खूप छान वाटलं वगैरे. हां, सो बाय बाय.